नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचे हार्दिक स्वागत आहे. आपण आज लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती आपणास घेऊन आलेलो आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आज 7वा हप्ता, आज तुम्हाला 7वा हप्ता या ठिकाणी वाटप होणार आहे. आत्ताची सर्वात महत्त्वाची खुशखबर, आजची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. 9,000 प्लस 6,000 पण तुम्हाला वाटप होणार आहेत. आता 9,000 कोणत्या महिलांना मिळणार, 6,000 कोणत्या महिलांना मिळणार, पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आज सर्वात मोठी खुशखबर, 7वा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. तर बघा, ठीक 8 वाजल्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होणार आहे. त्या संदर्भात काय माहिती आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 16 जानेवारी सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी जानेवारीच्या हप्ता संदर्भात. बघा, जानेवारीचा 7वा हप्ता तुम्हाला आज या ठिकाणी वाटप होणार आहे. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींनी चॅनलला लाईक करा, कमेंट करा, तसेच शेअर करून सबस्क्राईब करा. या व्हिडिओवर आपण सर्वात अगोदर लाडकी बहीण विशेष महत्त्वाची बातमी घेऊन येत असतो, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, तसेच सबस्क्राईब करा, जेणेकरून आपणास अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळणार. अशा पद्धतीने तुम्हाला सगळीकडे शेअर करायचं आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता 7वा हप्ता वाटप होणार आहे, त्याची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत आहेत 7व्या हप्त्याची, त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणत्याही आर्थिक बोजा पडणार नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रातून आपली बाजू मांडली. तर बघा, राज्य सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र सादर केले. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली. या याचिकेवर राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र दाखल केले आणि लाडकी बहीण योजनेमुळे राज्य शासनावर कोणतेही आर्थिक बोजा पडणार नाही, असं त्या ठिकाणी राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, शपथपत्र दाखल केलेले आहे. आता तुम्हाला काय वाटतंय, लाडकी बहीण योजनेचं खरंच लाडकी बहीण योजनेमुळे तुम्हाला फायदा झाला आहे की नाही? याबद्दल महिलांना फायदा झाला, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये फायदा झाला असे लिहून पाठवायचे आहे. त्या पद्धतीने सरकार जसं सांगतंय की आर्थिक बोजा पडणार नाही, त्या लाडक्या बहिणींसाठी सरकारने या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दाखल केले मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि त्या ठिकाणी सांगितलं की कोणत्याही आर्थिक बोजा जो आहे तो राज्य शासनावर पडणार नाही. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. आता पुढे बघा, तर महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात. दर महिन्याला तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. या योजनेत आता महिलांना जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा. बघा, जानेवारी महिन्याची हप्त्याची प्रतीक्षा तुम्हाला आहे ना? तुम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे सर्व महिलांना जानेवारीचे पैसे पाहिजेत म्हणून. कारण बघा, आता जानेवारीचे पैसे तुम्हाला पाहिजे, तर तुम्ही माहिती पूर्णपणे बघा. तर सरकार तुम्हाला पैसे देईल आणि तुम्ही जर मागणी केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. लवकरात लवकर पैसे पाहिजे असतील तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचे पैसे पाहिजे लिहून पाठवायचे आहे. तुम्हाला पैसे पाहिजेत ना? तर सर्व लाडकी बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारीचे पैसे पाहिजेत असं लिहून पाठवा. सरकारपर्यंत तुमची माहिती पोचलीच पाहिजे, त्यामुळे सरकारपर्यंत ही संपूर्ण कमेंट्स तुमच्या
माध्यमातून लिहून पाठवा. जानेवारीचे पैसे पाहिजेत म्हणून जर तुम्ही मागणी केली तर मागण्या पूर्ण होतात आणि मागणी केली नाही तर पूर्ण होणार नाही. त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये न चुकता जानेवारीचे पैसे पाहिजे असं लिहून पाठवायचे आहे. तर तुम्हाला जानेवारी हप्त्याचे पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर मिळतील. आता पुढे बघा, जानेवारीच्या हप्त्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला. अजून तुमच्या मनात तो प्रश्न निर्माण झाला की जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत त्यांचा हप्ता कधी येणार. परंतु तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. सरकारपर्यंत तुम्हाला मागणी तुमची पोचवायची आहे की जानेवारीचे पैसे पाहिजेत. त्यामुळे सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता पुढे बघा, जानेवारी महिन्याचे हप्ता हा मकर संक्रांत म्हणजे 14 जानेवारीपर्यंत दिला जाईल असं सांगण्यात आले होते. बघा, 14 जानेवारीपर्यंत मकर संक्रांती तुम्हाला हप्ता मिळेल असं सांगण्यात येत होतं. तो हप्ता तुम्हाला काही आला नाही. परंतु आता बघा, संक्रांत होऊन 2 दिवस झालेत. आता तुम्हाला आज केव्हाही हा हप्ता जमा होऊ शकतो. केव्हाही आज रात्री 8 वाजल्यापासून तुम्हाला हा हप्ता जमा व्हायला सुरुवात होऊ शकतो. बघा, सर्व महिलांना SMS येतील. सर्व महिलांना ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे त्या सर्व महिलांना SMS द्वारे कळविल्या जाईल. तुम्ही SMS वेळोवेळी चेक करत राहा. महिलांना पैसे येतील त्या महिलांनी पैसे आले लिहून पाठवायचं लगेच. ज्या ठिकाणी पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले असे लिहून पाठवायचे आहे. सर्व महिलांना त्यांची माहिती त्या ठिकाणी कळवणार आहे. सर्व महिलांनी ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी पैसे आले असे लिहून पाठवायचे आहे. तुम्हाला SMS वेळोवेळी चेक करत राहायचं आहे. या ठिकाणी पैसे आज 7वा हप्ता जानेवारीचा हप्ता जो आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये केव्हाही जमा होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला SMS येईल. त्यामुळे तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचं पैसे आले किंवा नाही. जानेवारीचा हप्ता पाहिजे तर लवकरात लवकर मागणी पण करा. आजपासून तुम्हाला त्या ठिकाणी सुरुवात होऊ शकते. आता बघा, मात्र आता अजूनही पैसे न आलेल्या महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असूनही पैसे तुमचे आलेले नाहीत. परंतु आज केव्हाही या ठिकाणी येऊ शकतात. जर तुमची मागणी सुरूच राहिली तोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत तुम्हाला मागणी करत राहायची आहे. जानेवारीचे पैसे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. महिलांना न चुकता तरच तुमची मागणी सरकार त्या ठिकाणी पूर्ण करणार आहे. पुढे बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता लवकर देण्यात येईल असं सांगितलंय. बघा, लवकरच देण्यात येईल म्हणजेच आज तुम्हाला केव्हाही हा हप्ता त्या ठिकाणी जमा होऊ शकतो. परंतु तुमची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी अतिशय बंद पडता कामा नये. त्यामुळे तुम्हाला मागणी करतच राहायची आहे. जानेवारीचे पैसे पाहिजे सर्वांनी मध्ये लिहून पाठवायचे आहे. आतापर्यंत 9,000 रुपये दिले गेले. दरम्यान या ठिकाणी हप्ता येण्याआधी महिलांना अर्जांची जी तपासणी आहे ती होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र तक्रारी आल्यानंतर महिलांचे अर्ज तपासले जाणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली होती. जानेवारी महिन्याचे पहिले 15 दिवस उलटून गेले तरीही अजून पुढचा हप्ता जो आहे तो आला नाही. म्हणून महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे. पुढचा हप्ता आलेला नाही, जानेवारीचा हप्ता आलेला नाही. त्यामुळे की बहिणी कोण अपात्र महिलांना स्वतःहून अर्ज मागं घेण्यास सांगितलेलं आहे. जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही हे अर्ज माघारी घ्या, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो असं ठिकाणी सांगण्यात येत आहे. 2100 रुपये कधी मिळणार? बघा, 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत ना, तर 1500 प्लस 1500 वर 6000 वाढ होणार. तुमची 6000 वाढ होणार आहे. नंतर 2100 रुपये महिना मिळणार आहे. महत्त्वाची मागणी आहे. आता ही पण मागणी तुम्हाला लावून धरायची आहे. सर्व महिलांना बघा, सर्व महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. मागणी तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायची आहे. 2100 रुपयांची मागणी तुम्हाला करायची आहे. मागणी लावून धरायची सरकारकडे. तुम्हाला ही मागणी करावीच लागेल. त्यानंतर तुम्हाला 2100 रुपये महिना चालू होण्यास
सुरुवात होईल. जर तुम्ही सरकारकडे मागणी केली नाही तर सरकार पण तुमच्याकडे लक्ष देणार नाही. त्यासाठी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत असे लिहून पाठवा. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन माहिती सरकारने दिलं होतं. या योजनेत मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दिले जाऊ शकतात. बघा, या ठिकाणी शक्यता आहे, परंतु जर तुमची मागणी वाढली तर तुम्हाला पैसे लवकर मिळेल. जर सरकारपर्यंत तुमची मागणी त्या ठिकाणी पोहोचवावी त्यासाठी तुम्हाला कमेंट्स करणे आवश्यक आहे. तुम्हाला आश्वासन दिलं होतं तर त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकार नमूद केलेल्या तरतुदींप्रमाणे अशा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय तुम्हाला घेतला जाऊ शकतो आणि 2100 रुपये पण तुम्हाला दिले जाऊ शकतात. आणि त्याचसोबत जानेवारीचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आज केव्हाही या ठिकाणी जमा होऊ शकतो. ठीक आहे, आज तुम्हाला SMS येतील. त्यामुळे ज्या महिलांना पैसे येतील त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये